सूर्य, पृथ्वी व चंद्रामुळे होणाऱ्या वेगवेगळ्या घटना मॉडेलच्या मदतीने समजावून घेऊया. त्यासाठी वापरले आहेत वेगवेगळ्या आकाराचे चेंडू आणि खूप सारे गिअर्स. सुरुवात अर्थातच पृथ्वीपासून. सूर्य, पृथ्वी व चंद्राकडे आपण आकाशातून खाली बघत आहोत असे समजूया. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते, पण घड्याळाच्या काट्याप्रमाणे म्हणजे क्लॉकवाईज नाही, तर उलट दिशेने म्हणजेच अँटी क्लॉकवाईज. परिभ्रमण करता करता पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती गोल फिरते. या अक्षाला पृथ्वीचा आस असेही म्हणतात. पृथ्वीचा आस हा सरळ नसून थोडा तिरका आहे. म्हणजेच आस हा दक्षिणोत्तर असून उत्तरेकडे तो साधारणपणे ध्रुव ताऱ्याकडे रोखलेला आहे. तिच्या कक्षाकडे 23.5 अंशातून. पृथ्वी पण स्वतःभोवती अँटी क्लॉकवाईज फिरते, म्हणजेच पश्चिमेकडून पूर्वेकडे. स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास पृथ्वीला जवळपास 24 तास लागतात, तर सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 365 दिवस. यालाच आपण एक वर्ष असे म्हणतो. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणूनच पृथ्वीवर उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे ऋतुक्रम सुरू असतात. या वेगवेगळ्या घटना समजून घ्यायच्या तर नुसतेच आकाश काय कामाचे. चला एक वर्तुळ ठेवूया. सूर्यमालेच्या चहूबाजूस असंख्य तारकापुंज आहेत. आपल्या पूर्वजांनी यातील काही ठराविक तारे निवडले व त्यांना नावं दिली. यालाच आपण कॉन्स्टलेशन्स म्हणतो. सूर्य आणि चंद्र यांच्या भ्रमण मार्गातील 12 कॉन्स्टलेशन विचारात घेऊयात, जशा की आपल्या 12 राशी. या वर्तुळाचे 12 समान भाग पाडले आहेत. एक भाग, एक राशी. आपल्या रोजच्या वापरातील इंग्रजी महिने या छोट्याशा चकतीवर काढले आहेत. हे ऋतूंचा अभ्यास करताना उपयोगी पडते. राशींची मांडणी या क्रमाने केली आहे: मेष, वृषभ, मिथुन, कर्क वगैरे वगैरे. आणि महिने जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून इत्यादी. पृथ्वीला हाताने टप्प्याटप्प्यात फिरवत तिचा आस कसा झुकलेला आहे ते आता बघू. आसाची स्थिती वरून बघण्यापेक्षा बाजूने बघितली तर जास्त चांगली कळेल. सुरू करूया 21 जून पासून. हे विषुववृत्त, पृथ्वीला 2 भागात विभागणारी काल्पनिक रेषा. वरचा भाग उत्तर गोलार्ध तर खालचा दक्षिण गोलार्ध. उत्तर गोलार्धात 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस. पृथ्वीचा उत्तर ध्रुव 21 जूनला सूर्याच्या दिशेने सर्वाधिक कोनामध्ये कललेला असतो. यामुळेच उत्तर गोलार्धात पृथ्वीवर या दिवशी सर्वाधिक प्रकाश पडतो. दिवस सर्वात मोठा आणि रात्र सर्वात लहान. या विरुद्ध परिस्थिती दक्षिण गोलार्धात असते. दिवस लहान तर रात्र मोठी. याच दिवसापासून ग्रीष्म ऋतू सुरुवात होते. यालाच समर सॉलिस्टिस असे म्हणतात. 22 सप्टेंबर. या स्थितीत कोणताही गोलार्ध सूर्याकडे कललेला नसतो. पृथ्वीवरील बहुतेक ठिकाणी 12 तासांचा दिवस व 12 तासांची रात्र असते. याच दिवसाला विषुवदिन असेही म्हणतात. या दिवशी सूर्य बरोबर पूर्वेस उगवतो व पश्चिमेस मावळतो. यालाच शरद संपात असेही म्हणतात. या दिवसापासून शरद ऋतू सुरुवात होते. 22 डिसेंबर.
पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्याच्या विरुद्ध दिशेने कललेला असतो. यामुळे उत्तर गोलार्धात रात्र मोठी व दिवस लहान. या दिवसापासून शिशिर ऋतूस प्रारंभ होतो. याच दिवसाला विंटर सॉलिस्टिस असेही म्हणतात. 31 मार्च या दिवशी पण कोणताही गोलार्ध सूर्याकडे कललेला नसतो. पृथ्वीवर बहुतेक ठिकाणी 12 तासांचा दिवस व 12 तासांची रात्र असते. यालाच वसंत संपात दिन असेही म्हणतात किंवा व्हर्नल इक्विनॉक्स. या दिवसापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. 21 जूनपासून 22 डिसेंबरपर्यंत सूर्य दररोज आदल्या दिवसापेक्षा अधिकाधिक दक्षिणेकडे गेलेला दिसतो. याच भासमान भ्रमणाला दक्षिणायन म्हणतात. तर 22 डिसेंबरपासून 21 जूनपर्यंत सूर्य दररोज आदल्या दिवसापेक्षा अधिकाधिक उत्तरेला गेलेला दिसतो. याच भासमान भ्रमणाला उत्तरायण असेही म्हणतात. हा छोटा मणी म्हणजे आपला आवडता चंद्र. चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करीत असतो. पृथ्वी आणि चंद्र हे दोघेही एकमेकांबरोबर सूर्याभोवती फिरतात. चंद्र पृथ्वीभोवतीची एक प्रदक्षिणा सुमारे 27.3 दिवसात पूर्ण करतो. पण पृथ्वी सुद्धा सूर्याभोवती फिरत असल्यामुळे पृथ्वीच्या आकाशात त्याच ठिकाणी यायला चंद्राला जवळजवळ 29.5 दिवस लागतात. चंद्र हा इतर ताऱ्यांप्रमाणे स्वयंप्रकाशित नाही. चंद्रावर सूर्याचा जो प्रकाश पडतो तो परावर्तित होतो. त्यामुळेच चंद्राचा तेवढाच प्रकाशित झालेला भाग आपल्याला दिसतो. चंद्राच्या परिभ्रमणामुळे हा प्रकाशित झालेला भाग वेगवेगळ्या आकारात आपल्याला दिसतो. यालाच आपण चंद्राची कला असेही म्हणतो. आता थोडे अमावास्या आणि पौर्णिमेविषयी. सूर्य आणि चंद्र हे जेव्हा पृथ्वीच्या संदर्भात एकमेकांच्या विरुद्ध दिशेला येतात तेव्हा पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्या मध्ये असते. त्यामुळे या स्थितीत आपल्याला चंद्राचे बिंब 100% प्रकाशित दिसते. हीच आपली पौर्णिमा. तर या उलट अमावास्येला चंद्राचा प्रकाशित भाग हा आपल्या विरुद्ध बाजूला असतो, तर अंधारलेला भाग आपल्याकडे. अर्थातच तेव्हा चंद्रबिंब पण अंधारलेले असते. या स्थितीत सूर्य आणि पृथ्वी यामध्ये चंद्र असतो. हीच आपली अमावास्या. आणखीन एक महत्त्वाची घटना म्हणजे ग्रहण. अमावास्येच्या स्थितीमध्ये सूर्य, चंद्र आणि पृथ्वी अशी सरळ रेषेत स्थिती असते. पण जर ते एकाच प्रतलात आले तर अशा वेळी चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. जिथे ती सावली पडते त्या सावलीच्या भागातून सूर्यग्रहण दिसतं. या विरुद्ध पृथ्वीची सावली चंद्रावर पडली तर चंद्रग्रहण होतं. हे प्रतल एक समान असतं तर दर अमावास्या किंवा पौर्णिमेला ग्रहणं झाली असती. पण चंद्राची कक्षा ही पृथ्वीच्या कक्षेशी जवळपास 5 अंशाचा कोन करते. यामुळे काही वेळा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या प्रतलापेक्षा कधी वरती तर कधी खालती असतो. म्हणूनच प्रत्येक पौर्णिमेला किंवा अमावास्येला ग्रहण होत नाही. सूर्यग्रहण हे साधारणतः अमावास्येच्या आसपास होते, तर चंद्रग्रहण पौर्णिमेच्या आसपास. चंद्राच्या बदलत्या कला ओळखणे सोपं जावं म्हणून हे गोलाकार चकती लावूया. अमावास्येपासून परत अमावास्येपर्यंत लागणारा वेळ हाच आपला एक मराठी महिना.
यालाच आपण चांद्रमास असेही म्हणतो. अमावस्येनंतर चंद्र पूर्वेच्या दिशेने पुढे सरकताना आपल्याला चंद्राचा अधिकाधिक भाग प्रकाशित झालेला दिसतो. यालाच आपण शुक्ल पक्षातील चंद्र असे म्हणतो. पौर्णिमेनंतर चंद्र हा कक्षेत पुढे गेल्यावर त्यावर पडणारा सूर्यप्रकाश हळूहळू कमी होतो. यालाच आपण कृष्ण पक्ष असेही म्हणतो. चंद्राला स्वतःभोवती फिरण्यास लागणारा वेळ हा पृथ्वीच्या भोवती फिरण्यास लागणारा वेळ एवढाच असल्याने चंद्राची एकच बाजू आपल्याला दिसते. या मण्यावर एक लाल उभी रेख काढूया. पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा केली तरीही ही रेख आतल्या बाजूच असते. म्हणजेच चंद्राची एकच बाजू आपल्याला दिसते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. प्रवेश करतो म्हणजे नक्की काय? खरं तर सूर्य हा निश्चल आहे, पण पृथ्वीच्या भ्रमणामुळे आपल्याला सूर्य फिरत असल्याचा भास होतो. दूरवर असणारे अनेक तारकासमूह पण बहुतेक निश्चल आहेत. या तारकासमूहांचा संदर्भ धरूनच आपण सूर्याची स्थिती ठरवतो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत असा प्रवेश करतो. यापुढील भागात आपण मराठी महिने व अधिक महिना कसा येतो याबद्दल जाणून घेऊया. धन्यवाद.